की जे संगीतकार ऑफलाईन असा, कंपोजर जे कोण ऑफलाईन असा ते ऑनलाईन जरी येऊ शकता. येवपाक जाय. कारण आम्ही आता तुम्ही ओव्हरऑल तुम्ही चेक केलेलं हांव नको, माझं कितें रिसर्च चालू असता गोंयांत तुम्ही पळयलें न्हू, न्यूज मिडिया स्पेशली थोडेच चॅनल असले हय बेसिकूच. आता तुम्ही ओव्हरऑल तुम्ही चेक करीत न्हू, गोंयांत 100+ न्यूज चॅनल असतात. आसात. युट्यूबार असतात, युट्यूबर आसात. हय किती रजिस्टर किती नॉन रजिस्टर ते वेगळो भाग. पण तुम्ही म्हाका सांगा सेम कंटेंट फॉर एक्झाम्पल रस्त्यार गटर आसा, हय सेम कंटेंट 100 जणांचेर 100 जाणांक दिसतालो. किती लोकांक पावलो तो. तेच न्हू. आणि बरे लोक बरे बरे गाणे म्हणतात, संगीत म्हणतात, अभंग म्हणतात, त्यांचं एकट्याकडे पावना. पावना. 100 जण सोडून दी, सो प्रत्येकाने आपलं जर अभंग घाला. तेच जाल्लें आसा न्हू. हेका लागून नेगेटिव्हिटी बेगीन स्प्रेड जाता, बिकॉज पॉझिटिव्हिटी शेअर जायना. ते तर जालेत न्हू. म्हणून हांव सदांच म्हणटा जब- की कितें शेअर करा आसा, पॉझिटिव्हिटी. जब तक सच घर से बाहर निकल कर चप्पल पहन रहा है बरोबर. तब तक झूठ का डिंडोरा हम्म, पूरे गांव में फैल चुका है. हम्म, तब तक झूठ पूरे गांव में घूम के आ चुका है. बरोबर. परिस्थिती अशी झालेली असा, जोपर्यंत पॉझिटिव्हिटी तुझ्या घरातल्यान भायर सरता, हांव भायर सरतलो आणि हांव स्प्रेड करतलो, हे जोपर्यंत तू म्हणटा पळय न्हू, त्या टायमा भितर नेगेटिव्हिटी स्प्रेड जावन येयली सुद्धा. सामकें कळ्ळें न्ही, नेगेटिव्हिटी स्प्रेड जावन येयली. सो तू कोणाक रावला. सामकें. आणि हांगासर आनी एक मिसअंडरस्टँडिंग पेरंट्सांक अशी आसा, मोबायल वायट म्हणून ते कंटेंट आपले घालनात, बरे बरे कंटेंट आसता ते. पण हेजो अर्थ जाता कितें खबर आसा, ते कंटेंट घालना नेगेटिव्हिटी स्प्रेड जायत आसा. हय ऍड तरी करा न्हू. तू कितें तरी ऍड बरें घाल न्हू तू. हय ते लोक तुझे कितें तरी बरें घाल. सुक्या बरोबर वले जळटा, पूण ते वले घाल न्हू तू भितर. बरोबर घालीत तरी राव न्हू. हय जळटले ना जळटले मागीर पळोवया. हे कशें आसा, तुवें म्हटलें पळय हांवें 100 लोक जर न्यूज चॅनल चलयता घालतात हय. जाल्यार 1000 लोक हांगासर कितें भजन म्हणपी आसा. म्हणपी 1000 आसा. लोकांनी जर फक्त आपलो एक व्हिडिओ जर शेअर केलो न्हू, जालें पुरो. कितल्या लोकांकडे पावतलो. तुजो एक अभंग तुवें स्वता बरयल्लो एक अभंग सपोज दुसऱ्या मनशान जर म्हटलो न्हू, तुजें सार्थक जालें शाणे म्हाज्या.